आपण कुठल्याही गोष्टीची जेव्हा शुभ गोष्टींची सुरुवात करतो आणि त्यावेळेला कुठल्याही गोष्टीमध्ये अडीअडचणी येऊ नये आणि कार्य सिद्ध व्हावं व्यवस्थितपणे म्हणून आपण गणेशाची स्थापना करतो, सुपारीची स्थापना करते किंवा त्याची पूजा करतो आणि श्री गणेशाय करून आपण आपल्या कामाला लागतो. मग तुम्ही नवीन घर घ्या, वास्तू घ्या, ऑफिस घ्या, तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही प्रथम पहिल्या इयत्तेत शाळेत घालता तेव्हापासून ते अतिशय सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला कार्यसिद्धीसाठी आपण गणेशाची उपासना करतो. तर इथे गणपतीचाच मी मंत्र सांगते. तो तुम्हाला ना मंगळवारी करायचा आहे आणि बुधवारी पण करायचा आहे. जर तुम्हाला आणि तो 48 डेज करायचा. तुम्ही मंगळवारी करत असाल तरी 48 डेज करा आणि बुधवारी करायचं असेल तरी तुम्ही 48 डेजच करायचं आहे. तर मंत्र असा आहे, ओम गम गणपते सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र करताना कसा करायचा आहे तर एक दुर्वा घ्यायची, त्या दुर्वांबरोबर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि ह्या आपल्या बोटांनी आपल्या गणपतीवरती त्या सोडायच्या आहेत आणि हे करताना 51 तुम्हाला दुर्वा सोडायच्या गणपतीच्या पायी. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला 48 दिवस सतत हे कार्य करायचे. जे पण तुम्ही मंगळवारपासून चालू केला किंवा बुधवारपासून चालू केला तर ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे कार्यसिद्धीचा हा जो मंत्र आहे तो फॉलो करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.